या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी। वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब। यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर, बंदे हॉस्पिटल समोर, वरुड। आपल्यासोबत वर्धा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार अमरबाबू काळे आपल्यासोबत आहेत। सर, शेतकऱ्याचा बुलंद आवाज म्हणून आपली एक ओळख आहे सर। सर, अधिवेशना काळात सुद्धा आपण विविध प्रश्न मांडले सर, काय सांगू शकाल? शेतकऱ्यांच्या खूप काही समस्या आहे सर। नाही, सध्याच्या परिस्थितीमध्ये जर आपण बघितलं तर सर्व पिकं संकटामध्ये सापडलेले आहेत। फार मोठ्या पद्धतीने येलो मोझॅक सोयाबीनवर आहे, कपाशीची सुद्धा पिकं गेल्यासारखी आहेत। खूप जास्त अतिवृष्टीमुळं शेतीचं प्रचंड मोठं नुकसान संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि मतदारसंघामध्ये सुद्धा झालेलं आहे। अति जास्त पावसामुळं आणि पुरामुळं सुद्धा शेती खरडून जाण्याचं प्रमाणसुद्धा मोठ्या पद्धतीनं आहे मतदारसंघामध्ये आणि आर्थिक संकटामध्ये शेतकरी सापडलेला आहे। कर्जमाफीची घोषणा होऊन जवळपास 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे भारतीय जनता पक्षाला। विधानसभेच्या पहिले मॅनिफेस्टो जो आला त्यांचा, त्या मॅनिफेस्टोमध्ये त्यांनी सांगितलं होतं की सत्तेवर आल्याबरोबर आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू। रोज महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात आहे आणि इतक्या आत्महत्या होत असतानासुद्धा कर्जमाफीची जी घोषणा यांनी केलेली होती भारतीय जनता पक्षाने, त्याची अंमलबजावणी अद्यापपर्यंत झालेली नाही। देवेंद्र फडणवीस साहेब सांगतात आहे की योग्य वेळ आल्यानंतर आम्ही कर्जमाफी करू। तर मला आपल्या माध्यमातून देवेंद्र फडणवीसांना फक्त विचारावं असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये किती शेतकरी आत्महत्येची वाट आपण बघताय, महाराष्ट्रामध्ये किती शेतकरी आत्महत्या झाल्यानंतर आपण कर्जमाफी करणार आहात, याची तरी एक मुख्यमंत्री म्हणून आपण लोकांना माहिती द्यावी। आणि अपेक्षा इतकी आहे की या संकटाच्या काळामध्ये जो शेतकरी हवालदिल झालेला आहे, अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला भरघोस मदत ही सरकारच्या माध्यमातून व्हावी अशी अपेक्षा मी खासदार म्हणून करतो। सर, मतदारसंघामध्ये विविध कार्यक्रम होत असतात, विविध कार्यक्रमाचं आयोजन होत असतात, परंतु तिथे तुमची उपस्थिती नाही राहत, या संदर्भात काय प्रतिक्रिया? बरेचदा आतापर्यंत जी परिस्थिती आम्ही कधी बघितली नाही, ही परिस्थिती सध्या पाहायला भेटते आहे। उद्या सकाळी 11 वाजताचा कार्यक्रम आहे, तर कधीकधी रात्री 11, 11:30 वाजता मेसेज येतो की उद्या 11 वाजता कार्यक्रम आहे। मी वर्धा लोकसभा मतदारसंघाचा खासदार आहे। माझ्या मतदारसंघात 6 विधानसभेचे मतदारसंघ येतात, 1800-2000च्या जवळपास गावं आहेत। माझे पूर्वनियोजित कार्यक्रम असतात आणि तुम्ही उद्याचा कार्यक्रम 11 वाजता असताना, आता अतिवृष्टीची बैठक होती, आता एक वर्धेचं उदाहरण सांगतो। अतिवृष्टीची पालकमंत्र्यांनी बैठक बोलवली, दुपारी 12 वाजताची बैठक होती। मी माझ्या मतदारसंघामध्ये कार्यक्रमामध्ये होतो, तर मला सकाळी 10 वाजता कलेक्टरकडनं कॉल आला, सकाळी 10 वाजता की 12 वाजताची बैठक आहे वर्धेला, साहेब आपण या। ही परिस्थिती आम्ही कधीच बघितली नव्हती। त्यामुळं प्रशासनाने त्याचं नियोजन केलं पाहिजे आणि एका खासदारांना ज्यांच्या मतदारसंघामध्ये 2000 गावं आहे, 1800च्या वरती गावं आहेत, त्या खासदारांना तुम्ही जर 2 तासाच्या पहिले जर प्रायर नोटीसवर सांगत असाल की अतिवृष्टी बैठक आहे, तुम्ही या, तर हे हाऊ इज इट पॉसिबल? हे शक्य आहे का? त्यामुळं मोठ्या पद्धतीनं अधिकारीसुद्धा दबावामध्ये काम करतात आहे असा आमचा आरोप आहे। फक्त दुपट्टे BJPचे घालणं बाकी राहिलं आहे, बाकी केवळ सरकारच्या दबावाखाली अधिकारीसुद्धा आज काम करतात आहे, हे पाहायला भेटतं आहे। हे पिक्चर आम्ही कधी बघितलं नव्हतं। ती परिस्थिती दुर्दैवानं प्रशासनाचं काम केलं पाहिजे, परंतु दुर्दैवानं तसं होताना दिसत नाही आहे आणि वेगवेगळे अनुभव सध्या जे कधी आम्ही घेतले नाही आतापर्यंत राजकारणामध्ये, ते अनुभव आता सध्या आम्ही घेतो आहे। जिथं माझा पूर्वनियोजित कार्यक्रम घेतलेला होता, प्रायर नोटीसवर मला 4-5 दिवस पहिले सांगण्यात आलं, त्या ठिकाणी मी प्रत्येक ठिकाणी पोहोचलो आहे। परंतु तुम्ही 1 तासा पहिले आणि 2 तासा पहिले किंवा रात्री 11 वाजता कॉल कराल आणि पोचा म्हणाल, तर शक्य नाही आहे ते। सर, स्वर्गीय बंडूपंतजी उंबरकर यांचं प्रथम पुण्यस्मरण आहे सर। सर, एक भव्यदिव्य कार्यक्रम होता, एक राष्ट्रवादीचे एक नेते आहे, परंतु हे त्यांचं नाव आदराने घेतलं जातं, त्यांच्यावर काय सांगू शकाल सर? हे अतिशय सोज्वळ व्यक्तिमत्व होतं आणि खऱ्या अर्थानं राजकीय क्षेत्रामधून सामाजिक कार्य फार मोठ्या पद्धतीने त्यांनी केलं। प्रचंड आदर त्यांच्याबद्दल संपूर्ण जिल्ह्यामध्ये होतं। मला जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून सुद्धा ते राहिलेले आहेत आणि आज त्यांची पुण्यस्मृती आहे। आमच्या नेत्या आदरणीय सुप्रियाताई आज त्या कार्यक्रमाकरता येत आहे, पुतळ्याचं अनावरण आहे आणि आज तिथे मी सुद्धा त्या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहे। आपण पाहू शकता, लोकनेता असावा तर स्वर्गीय श्री बंडूपंतजी उंबरकर सारखा लोकनेता असावा। खरं त्यांची लोकप्रियता आज जरी ते नाही आहे, परंतु त्यांची लोकप्रियता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे। आज त्यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त आज विविध कार्यक्रमाचं आयोजन होत आहेत। आपल्यासोबत
वर्धा मतदारसंघाचे खासदार अमरबाबू काळे होते. त्यांनी बोलून दाखवलं आहे की अधिकाऱ्यांनी जर आपल्या अधिकाराचा उपयोग करून जर काम केलं तर अधिकाऱ्यावर कुठलं दडपण नाही, तर अधिकाऱ्यांनी आपलं काम करायला पाहिजे. परंतु असं होत नाही. त्यामुळे प्रशासन त्यांच्या या कार्याची दखल घेतील का हे फार महत्त्वाचं आहे. पाहत राहा कॅमेरा निकोबावणीचा प्रवीण साळुंखे, चोळामणी न्यूज पोर्टल.